महत्त्वाची बातमी। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इंद्रजित सावंत यांना धमकी देण्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकरला घेऊन पोलीस कोल्हापूरमध्ये दाखल झालेत। जुना राजवाडा पोलीस स्टेशनला कोरटकरला आणण्यात आले आणि थोड्याच वेळात त्याची वैद्यकीय चाचणी होणार आहे। आज त्याला कोर्टासमोर हजर केलं जाईल। कोरटकरला तेलंगणात अटक करण्यात आली असून त्याला कोल्हापूरमध्ये आणण्यात आलंय। विजय केसरकर आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। विजय, प्रशांत कोरटकरला कोल्हापूरमध्ये आणलं गेलंय, यापुढे काय काय टप्पे असतील, कशा पद्धतीने कारवाई होईल? खरं तर जवळपास 1 महिना पोलिसांना चकवा देणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर जुना राजवाडा पोलीस ठाण्याने कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं तेलंगणामधून आणि आता त्याला जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आणलेलं आहे। एकूणच जर बघितलं तर काही मिनिटांपूर्वी त्याला जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आणले। इथली जी सगळी कागदोपत्री जी सगळी पूर्तता करायची आहे ती पूर्तता केल्यानंतर मग या ठिकाणाहून प्रशांत कोरटकरला वैद्यकीय तपासणीसाठी सीपीआर या ठिकाणी घेऊन गेलं जाणार आहे। सीपीआर मध्ये घेऊन गेल्यानंतर मग त्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी त्याची होईल आणि त्याच्यानंतर मग दुपारनंतर साधारण 3 वाजण्याच्या सुमारास त्याला कोर्टामध्ये दाखल केलं जाणार आहे। एकूण जर बघितलं तर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। प्रशांत कोरटकर याच्याबरोबरच जो त्याला मदत करणारा त्याचा साथीदार होता त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याला देखील या ठिकाणी आणलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजे प्रशांत कोरटकरला ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचा कोल्हापूर पोलीस या ठिकाणी शोध घेणार आहे, त्यांच्यावर देखील कारवाई आहे ती केली जाणार आहे। हा सगळा परिसर आपण जर बघितलं तर करवीर निवासिनी अंबाबाईचे भक्त या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात येतात। अंबाबाईच्या दर्शनाला इथूनच जावं लागतं आणि म्हणूनच पोलिसांनी या ठिकाणी खबरदारी घेतली। हा सगळा परिसर आहे तो निर्मनुष्य केलेला आणि त्यामुळं सकाळच्या सत्रामध्ये आणलं। जवळपास 14 तासाचा प्रवास करून या ठिकाणी प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी आणलं। ज्यावेळी आम्ही पोलिसांशी या संदर्भात बोलत होतो त्यावेळी असं झालं की ज्यावेळी प्रशांत कोरटकरला पकडलं त्याच्या आधी 2 दिवस म्हणजे 2 रात्र आणि संपूर्ण दिवसभर कोल्हापूर पोलीस हे झोपले सुद्धा नव्हते। पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून प्रशांत कोरटकरला पकडलेलं आहे। विजय, विनंती सोबत रहा। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमाताई अंधारे सध्या आपल्या सोबत आहेत। सुषमाताई नमस्कार। प्रशांत कोरटकरला पकडलं जावं अशी सातत्यानं मागणी केली गेली, अखेर त्याला पकडलंय, पुढे काय कारवाई केली जावी अशी अपेक्षा आहे तुमची? नमस्कार ताई, आपण आता बोलताना असं वाक्य उच्चारलं की प्रशांत कोरटकरला पकडण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले। हो, परंतु मला हे वाक्य जरा दुरुस्त करावं लागेल, कारण कोल्हापूर किंवा महाराष्ट्र पोलिसांनी त्याच्यासाठी काहीही केलेलं नाही। ही कारवाई तेलंगणा पोलिसांची कारवाई आहे। महाराष्ट्र पोलिसांनी उलट त्याच्या मुसक्या आवळण्याऐवजी त्याला सुरक्षा प्रदान केली। महाराष्ट्र पोलिसांनी त्याला पुरावे नष्ट करण्यासाठी 1 महिन्याचा प्रिव्हिलेज दिला। काल कदाचित त्याची अटकपूर्व जामिनाची तारीख होती, तो जामीन फेटाळला जाणार होता आणि म्हणून तो तेलंगणा पोलिसांना तिकडे स्वाधीन झाला। महाराष्ट्र पोलिसांचं याच्यात काहीच कार्यकर्तृत्व नाही। आता आयतं ताट सगळं तयार करून जेव्हा त्यांच्या समोर ठेवलंय तेव्हा आता तरी ते त्याला व्यवस्थित सेक्शन कलम सगळी लावतील का, हा खरा आता औत्सुक्याचा मुद्दा असेल। अपेक्षा असेल की किमान आता तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या कोरटकर सारख्या लोकांना महाराष्ट्र पोलीस गांभीर्याने घेत त्याच्यावर योग्य ती कलम लावेल। ठीक आहे सुषमाताई, आभार आपले। आपण एबीपी माझाला सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी सध्या आपल्या सोबत आहेत। मिटकरीजी, अखेर प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आहे। कालच तुम्ही म्हणाला होतात की महिनाभर उलटून गेलाय तरी सुद्धा प्रशांत कोरटकर हाती लागत नाहीये, पहिली प्रतिक्रिया आपली? मिटकरीजी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? अमोल मिटकरी यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधायचा प्रयत्न करूया। तर सध्या आपण दृश्य पाहतोय, प्रशांत कोरटकर याला अटक करण्यात आलेली आहे। त्याला कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेला आहे आणि यापुढे त्याची वैद्यकीय चाचणी केली जाईल आणि त्यानंतर त्याला कोर्टामध्ये देखील हजर केलं जाईल अशी माहिती मिळतेय। आपण पुन्हा एकदा जाऊयात। विजय केसरकर सध्या आपल्यासोबत आहेत। विजय, जसं तू सांगत होतास की प्रशांत कोरटकर सोबत त्याच्या साथीदाराला देखील ताब्यात घेण्यात आलंय, या साथीदाराचा या सगळ्यामध्ये रोल काय आहे?
एकूणच जर बघितलं तर या महिनाभरामध्ये प्रशांत कोरटकरनं 2 गाड्या आहेत त्या वापरल्या आणि 2 चालक आहेत ते वापरलेले आहेत. म्हणजे अंतरिम जामीन मिळायपर्यंत, जोपर्यंत अंतरिम जामीन होता तोपर्यंत तो एका गाडीतून फिरायचा आणि त्याच्याबरोबर त्याचा जो साथीदार होता तो असायचा. ती गाडी घेऊन तो इंदोरपर्यंत गेला होता. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे माझे दैवत आहेत अशा पद्धतीचा व्हिडिओ आहे तो व्हायरल केला. मात्र ज्यावेळी अंतरिम जामीन फेटाळला, जामीन अर्ज फेटाळला कोल्हापूर उच्च न्यायालयानं, त्याच्यानंतर मात्र त्याने ती गाडी आहे ती बदलली, गाडी बदलली, त्याचा चालक आहे तो बदलला आणि तो तिथून या ठिकाणी दुसरीकडे तेलंगणाच्या दिशेने फरार झाला. नागपूरमध्ये तो 1 दिवस येऊन गेला होता. नागपूरवरून तो चंद्रपूरला गेला. चंद्रपूरमध्ये काही दिवस होता. म्हणजे 19 तारखेच्या रात्रीपर्यंत तो चंद्रपूरमध्ये होता आणि चंद्रपूर नंतर तो तेलंगणाच्या दिशेने गेला. हा सगळा प्रशांत कोरटकरचा तपास करत असताना कोल्हापूर पोलिसांना त्या ठिकाणी भाषेचा प्रॉब्लेम आला. त्या ठिकाणी जी वाहनं होती त्या वाहनांचा देखील प्रॉब्लेम आला. त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन तेलंगणामध्ये जाऊन कोल्हापूर पोलिसांनी दुचाकी आहेत त्या भाड्यानं घेतल्या आणि दुचाकीवरून या सगळ्या 2 ते 3 दिवस त्याचा जो तपास आहे तो कोल्हापूर पोलीस करत होते. कारण जर कोल्हापूरचे किंवा महाराष्ट्र पासिंगच्या या सगळ्या जर गाड्या जर त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या तर बरोबर आहे. त्यामुळे खूप सूक्ष्म पातळीवरती जाऊन हा सगळा तपास करावा लागला. विजय विनंती, सोबत रहा. पुन्हा एकदा जाऊयात, अमोल मिटकरी सध्या आपल्यासोबत आहेत. अमोल मिटकरीजी, तुम्ही सातत्यानं प्रशांत कोरटकर विरुद्ध संताप व्यक्त केलेला आहे, सवाल विचारलेले आहेत, अखेर त्याला अटक करण्यात आली आहे. पहिली प्रतिक्रिया आपली. 1 महिन्यानंतर त्याला अटक झालेली आहे आणि तेही तेलंगणामधून झालेली आहे. मी वारंवार नागपूर पोलिसांच्या एकंदरीत कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं याकरिता की नागपूरच्या त्याच्या घराला सुरक्षा व्यवस्था असताना तो चंद्रपूर मार्गे सिरोंच्या गडचिरोली असा तेलंगणात पोहोचला कसा. मध्यंतरी त्यांनी पोलिसाची दिशाभूल केली, पोलिसांना चकवाचकवी करण्याचा प्रयत्न केला आणि तो आता तेलंगणात सापडतोय. बरं, त्याच्यावर जे काय IPCच्या कलम लागलेले आहेत त्या अशा 2 ते 3 वर्षाचेच म्हणजे 2-3 वर्षाची शिक्षा त्या गुन्ह्यामध्ये आहे. त्यामुळे त्याला लवकर जामीन पण मंजूर होऊ शकतो. आता सरकारला विनंती अशी आहे की त्यांनी जे काही केलंय ना ते देशद्रोहासारखं भयंकर कृत्य आहे. त्यामुळे आता तरी त्याला सोडू नका. कोर्टात त्याला हजर केलंय तेही आता कोल्हापूरच्या पोलिसांनी, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. पण आता त्याच्यावर कशा कलमा दाखल केल्या, पोलीस आता काय त्याच्या बाबतीत चार्जशीट पाठवतात हे सगळं पोलिसांवर डिपेंड आहे. आणि जर महाराष्ट्र पोलीस कोल्हापूरमधले जर छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं दैवत मानत असतील, ते मानतात त्याबद्दल दुमत नाही, तर त्यांनी आता कठोर कारवाई करण्याकरता कोर्टाकडे त्याला सादर करताना सगळं चार्जशीट मध्ये दाखल करावं आणि त्या नालायकाला देशद्रोहासारखी शिक्षा झाली पाहिजे असं आमचं मत आहे. आता 2 दिवस शेवटचे राहिले अधिवेशनाचे, त्यात सुद्धा जोर धरून मी मागणी ही करणार आहे सरकारकडे. अमोल मिटकरीजी, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली एबीपी माझाला त्याबद्दल. तर जुना राजवाडा पोलीस स्टेशनला कोरटकरला आणलं गेलेलं आहे. थोड्याच वेळात त्याची वैद्यकीय चाचणी केली जाईल आणि त्यानंतर त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल. अर्थात त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सगळ्याच राजकीय नेत्यांकडून केली जाते. अमोल मिटकरी यांनी देखील ती प्रतिक्रिया दिलेली आहे. तर कोरटकरला जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलं आणि थोड्याच वेळात त्याची वैद्यकीय चाचणी करून त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे. 25 तारखेला इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी देणं आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणं प्रशांत कोरटकरला महागात पडलंय. तर कोरटकरचं कोल्हापुरी पायताणानं स्वागत नक्की होईल अशी प्रतिक्रिया कोल्हापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यानं दिली आहे. पाहूया. एक स्वागत त्याचं हे कोल्हापुरी पायतानानं नक्की होईल, कारण नुसता त्याला तिथं आणून आणि त्याला कायदेशीर कारवाई नाही का, त्यानं ज्या स्तरावर राजमाता जिजाऊंची जी बदनामी केलेली आहे, जो वाक्य जो बोललेला आहे ना, ते आमच्या शिवभक्तांच्या मनातून कधीही जाणार नाही, डोक्यातून जाणार नाही. त्यामुळे त्याला शासन हे शिवभक्तच करते. पायतान दाखवण्यावर तुम्ही थांबा. 100%. इस्ते खान असाच लपला होता आणि त्यात शिवाजी महाराजांनी घुसून तिची बोटं कापली होती. ती गोष्टी वेगळी आहे, ते आमच्या मावळ्यांच्या रक्त 100% मिळायला पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.